नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। नासिक जिले के मालेगांव तालुका के निम्बायती गांव के किसान अशोक जोशी के साथ मालेगांव तालुका प्रशासन द्वारा अन्याय, नकली प्रविष्टियों का प्रमाण देने के बावजूद भी तालुका पुलिस स्टेशन द्वारा मामला दर्ज न करने की निष्क्रियता। माननीय पुलिस अधीक्षक महोदय ग्रामीण के कार्यालय के सामने भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल के विभागीय प्रकोष्ठ किसान मजदूर फोरम महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष अशोक जोशी द्वारा अमरण अनशन की चेतावनी। महाराष्ट्र ब्यूरो हेड राजेंद्र वाघ की खास रिपोर्ट। नमस्कार, माझा परिचय। मी भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री अशोक मधुकर जोशी, माझी तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडे दिनांक 21/2/2026 रोजी तक्रार आहे। तक्रार अशी आहे का बनावट नोंदींचा पुरावा देऊन देखील पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास निष्क्रिय। या संदर्भामध्ये तक्रार असून मी या संदर्भामध्ये सविस्तर महसूल खात्याचे पुरावे दिलेले आहेत। आता या ठिकाणी बघा, या 1886 नोंदीमध्ये 4611 जी नोंद आहे ही गट नंबर 41 ची आहे आणि माझा वाद आहे गट नंबर 42 ची। आता माझ्या गट नंबर 42 मध्ये 4611 ही बनावट नोंद मिक्स करून संबंधित तलाठी, तत्कालीन तलाठी PP मोरे सेवानिवृत्त यांची मी विभागीय चौकशी करून माननीय उपविभागीय अधिकारी मालेगाव यांनी त्यांना सदर नोंदीमध्ये बनावटगिरी केल्यामुळे त्यांना 500 रुपये दंड करून विभागीय चौकशी त्यांना दोषी ठरवलेले आहे। असा पुरावा देऊन देखील या रामभाऊ शेवाळे आणि मनोज रामभाऊ शेवाळे यांनी देखील पुढे 1886 ही नोंदी दाखल करून त्यांचे बनावट नाव लावून घेतलेले आहे। आता हे सर्व पुरावे देऊन देखील मी संबंधित तालुका पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करून घेण्यास निष्क्रिय ठरत आहे। या संदर्भामध्ये मी माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी ग्रामीण मालेगाव यांच्याकडे देखील मी संशयवराने तक्रार केलेली आहे, त्याची पोच देखील घेतलेली आहे। आता नोंद नंबर 1399 ने खरेदी खताच्या मालकीची जमीन माझ्या वडिलांची असताना एका पर्वताबाई लाला शेवाळे यांनी 4/11/2092 रोजी त्यांचे 7/12 रेकॉर्डला कुठेही नाव नसताना तरी देखील त्यांनी रामभाऊ शेवाळे यांना बनावट वाटप करून दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये तहसीलदार ते कमिशनर पर्यंत अपील दाखल करून देखील यामध्ये मला निर्णय भेटलेला नाही। कागदोपत्री पुरावे असून देखील तहसीलदार ते कमिशनर पर्यंत निर्णय भेटत नाही, याचा अर्थ सर्व जनतेने समजून घ्यायचं। पुरावे देऊन देखील जर जनतेला निर्णय भेटत नसेल तर महसूल खात्याची शोकांतिका या ठिकाणी दिसत आहे। आता यापुढे या संदर्भामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने अप्पर जिल्हा अधिकारी मालेगाव यांना सविस्तर चौकशीसाठी आदेश दिलेले होते। त्या आदेशानुसार माननीय अप्पर जिल्हा अधिकारी साहेब मालेगाव यांनी तहसीलदार मालेगाव यांना सविस्तर चौकशीचे आदेश देऊन तहसीलदारांनी चौकशी केलेली आहे। आता पार्वताबाईंनी 1992 वाटप केलेले आहे। आता 1992 वाटप केल्यानंतर
संबंधित तलाठी मंडळाधिकारी यांनी चौकशी केली असता पार्वताबाई दादा शेवाळे यांचं 87 पासून तर 2018 पर्यंत सातबारा रेकॉर्डला कुठे पण नाव नाहीये. त्याप्रमाणे तहसील मंडळाधिकारी तलाठी यांनी स्पष्टपणे रिपोर्ट दिले आहे की तत्कालीन तहसीलदार सो यांच्याकडे आदेश क्रमांक RTS 151-192 दिनांक 9/4/2092 अन्वये वरील प्रमाणे वाटप करण्यात आले आहे. परंतु मध्ये निंबाईत येथील गट नंबर 42 सन 27/2018 पर्यंत सातबारा बघता पार्वताबाई दादा शेवाळे यांचे नाव कुठेही आढळून येत नाही असा स्पष्ट अहवाल तहसीलदारांनी देखील दिलेला आहे. आता या संदर्भामध्ये सर्व बोगसगिरी असल्या कारणाने माननीय कक्ष अधिकारी महसूल वन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32 यांना अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी त्यांचा अहवाल सादर करून त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की 13/99/1886 बाबत सत्यता आढळून आलेली आहे. बघा, सत्यता आढळून आलेली 13/99 ही बनावट नोंद आहे. 1886 मध्ये पण 46 आकडा ही बनावट नोंद आहे. अर्जदाराच्या खरेदी खताची मालकी जमीन हे सिद्ध होते. इथं हे सर्व काही पुरावे सादर करून देखील संबंधित तालुका पोलीस स्टेशन हे गुन्हा दाखल करून घेण्यात अत्यंत निष्क्रिय ठरलेले आहे. कायद्याने बनावटी नोंदी ह्या पुराव्याच्या आधारावर तात्काळ गुन्हा करणे हे कायद्याने अपेक्षित असते आहे. परंतु तालुका पोलीस स्टेशन हे टाळाटाळ करीत आहे. या संदर्भामध्ये मी माननीय उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी साहेब मालेगाव ग्रामीण यांच्याकडे नियमानुसार दिनांक 9/7/2026 रोजी तक्रार देखील दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये 156(3) देखील मी दाखल करणार आहे. तरी माझा या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन यांना नम्रपणे विनंती आहे, त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा आणि FIRची प्रत मला नियमानुसार द्यावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करीत आहे. या संदर्भामध्ये 15 दिवसाच्या आत जर कारवाई नाही झालीच तर मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर नियमानुसार निवेदन देऊन त्यांचे लक्ष माझ्याकडे वेधावे या कारणास्तव शांततेच्या मार्गाने मी आंदोलन उपोषण त्या ठिकाणी करणार आहे. याची कृपया तालुका पोलीस यांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारचा अन्याय जनतेवर करू नये. जे काही सबळ पुराव्याच्या आधारावर गुन्हे दाखल होण्याचे योग्य असतील ते त्यांनी करावे. जे नसेल, खोटे असेल ते करू नये. कृपया करून माझी त्यांना विनंती आहे. एक मी भारतीय महिला फौंडेशनचा प्रदेशाध्यक्ष असून देखील माझ्यावर अशी परिस्थिती आलेली, एक पत्रकार असून तरी सर्वसाधारण नागरिकांवर काय दशा असेल हे या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय मीडिया फाउंडेशन. नमस्कार.